नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मजेत राहायलाच पाहिजे. तर तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलंच असाल. तर फायनली मित्रांनो आपण घेतलेला हा LS2चा हेल्मेट. तर मित्रांनो या LS2च्या हेल्मेटचे काय काय फीचर आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आणि हा एवढा आपण महागातला जो हेल्मेट घेतलेला आहे त्याचं घ्यायचं कारण काय आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हेल्मेट घेताना काय काळजी घेतली पाहिजे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण अनबॉक्सिंगला. तर आपण LS2 हेल्मेट जो घेतलेला आहे त्याचा जो मॉडेल नंबर आहे LS2 FF800 Storm 2 आणि आपण हा कलर घेतलेला आहे स्प्रिंट M सिल्वर कोबाल्ट आणि ह्याची जी MRP आहे ती 11,300 आहे आणि साईज जी आपण घेतलेली आहे ती M आहे. तर मित्रांनो ही अशी काही पॅकेजिंग आहे. हा जो हेल्मेट आहे हा LS2चा FF800 Storm 2 आहे. तर चला याला आता आपण अनबॉक्स करूया. वा, एक नंबर, एकदम प्रीमियम फिलिंग आहे. हे बघा, ही अशी काही आपल्याला कवर भेटतो हा LS2चा. इथं ब्रँडिंग आहे आणि म्हणजे कॅरी करू शकतो. बघा मस्त. याला साईडला ठेवूया आणि हां, याच्यासोबत आपल्याला हे पिन लॉक भेटतो आहे. तर हा पिन लॉक 70 आहे, बघू शकता तुम्ही. हा असा काही, तर हा आपण जर सेपरेटली जर घ्यायला गेलो ना हा 2,500 ते 3,000पर्यंत भेटतो. हा आपल्याला आपल्या हेल्मेटसोबत फ्रीमध्ये मिळालेला आहे आणि बाकी काही बॉक्स पूर्ण खाली आहे. तर चला याला आता आपण साईडला ठेवूया आणि आपला हेल्मेट ओपन करूया. तर पॅकेजिंग एक नंबर आहे. हा कवर आपल्याला खूप उपयोगाला येणार आहे. फायनली मित्रांनो आपण जो हा कलर घेतलेला आहे बघू शकता. हे बघा, हा आपला LS2 Storm 2 आणि ह्याचा जो कलर आहे सिल्वर M कोबाल्ट, हा असा काही आहे. हे बघा, एक नंबर आहे. आणि ह्याच्यासोबत आपल्याला जी सर्टिफिकेशन आहे EC 22.0.6 आत्ताचं लेटेस्ट आहे. हे तुम्हाला आता वायझर ओपन करून दाखवतो. इथे मिडलला दिलेलं आहे. 2 याच्यामध्ये ओपन होतं. हा 1 2 आणि त्याच्यानंतर हा डुअल वायझर असल्यामुळे इथे साईडला हे बघा, इथे हे बघा, हे असं कमी खालीवर करू शकतो आपण. आणि मित्रांनो कलर एक नंबर आहे. व्हेंटिलेशनसाठी हे बघा इथे वरती दिलेलं आहे. इथे तुम्ही क्लोज ओपन करू शकता. हे बघा इथे एरोडायनॅमिक आहे. या साईडला इथे पण आहे आणि हा एकदम लाईट वेट आहे, जास्त बल्की पण नाही आहे. आणि इथे फ्रंटला पण दिले आहे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल फ्रंटला पण दिलेलं आहे व्हेंटिलेशनसाठी. आणि ह्याचं जे वजन आहे मित्रांनो हा ऑलमोस्ट 1500 ग्रॅमचा आहे. लॉंग राईड वगैरे आता आपण लवकरात लवकर चालू करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण हा हेल्मेट घेतलेला आहे. आणि ह्याची जी पिन लॉक 70 आहे, इथे बघा तुम्ही लावू शकता इथे. आणि हा तुम्हाला आता मी घालून दाखवतो. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये हे डबल डेअरिंग, हे बघा डबल डेअरिंग लॉक आहे. जे नॉर्मल जे आपलं लॉक असतं ते नाही आहे. हे सेफ्टीसाठी खूप उपयोगाचं आहे. तर चला मित्रांनो हा घालून दाखवतो तुम्हाला. सध्या हे डबल डेअरिंगचं लॉक लावत नाही, बघू शकता तुम्ही. असा काही हेल्मेट आहे, एकदम परफेक्ट आहे, हालत पण नाही, बेस्ट आहे.
हे बघा. आणि हे सन वायझर आहे, एक नंबर आहे. व्ह्यू पण छोटा नाही आहे, चांगलाच मोठा आहे व्ह्यू. तर बेस्ट आहे हेल्मेट आणि जास्त बल्की पण वाटत नाही आहे. आणि आपल्याला आता मोठं व्लॉगिंगसाठी हा इथे सेटअप करायचा आहे, तर त्यासाठी मी माउंट्स घेतलेलं आहे. तर ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये याचा मोठं व्लॉगिंग सेटअप कसा करायचं ते दाखवणार आहे. आणि याचे पॅडिंग पण खूप सॉफ्ट आहे, जास्त हार्ड पण नाही आहे. आणि याला वॉश करू शकता, वॉशेबल आहे. आणि मित्रांनो, हा आपण जो घेतलेला आहे हेल्मेट हा एम साईजमध्ये, ह्याच्यामध्ये मला वाटतं SM, L, XL, XXL असं बहुतेक भेटतो. आणि हा मी जो हेल्मेट घेतलेला आहे हा बाईककास्ट ग्लोबलमधून घेतलेला आहे. हा मी खरं तर घ्यायला गेलेलो स्टोअरमध्ये, बट स्टोअरमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. मालाड आणि सांताक्रूजचा त्यांचं स्टोअर आहे. आता रिसेंटली त्यांचं ठाण्याला चालू झालं आहे, पण मी हा डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवरून घेतला. पहिले मी त्यांच्या स्टोअरमध्ये गेलो होतो आणि मी प्रत्येक हेल्मेट इथे वेगवेगळ्या साईजचे घालून बघितले, बलक लावा पण घालून बघितला. आणि तर मला हा एम साईज हा परफेक्ट येतो आहे. प्रत्येक ब्रँडचे जी पॅडिंग जी असते, कुशनिंग असते, ती वेगवेगळी असते. आणि तुम्हाला थोड्या वेळात आता मी दाखवेल, हेल्मेट घेताना तुमचं जे हेड आहे ना त्याची मेजरमेंट घ्यायची आणि त्या हिशोबानेच तुम्ही हेल्मेट परचेस करा. तर हे बघा, इथे आपल्याला आहे ना, इथे आपण खाली माईक पण ठेवू शकतो इथे. तर त्याच्यासाठीच हा मला पाहिजे होता. आणि हा भारी आहे, एक नंबर आहे. कलर एक नंबर आहे, मला आवडला. थोडा आपल्या बाईकला मॅच होऊ शकतो, सिल्वर कलर आहे हा. तर तुम्हाला हा कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा मला. आणि ह्याची जी प्राईज आहे ती ऑफिशियल LS2च्या वेबसाईटवरती 11,800 आहे. कधी कमी पण होते, 11,300, 200, पण 11,000 फिक्स आहे. 100-200 इकडे तिकडे होत असतात. कुठे ऑफर जर कुपन कोड मिळाला तर त्याची प्राईस कमी होते. तर हा मित्रांनो, हा आपला असा काही हेल्मेट आहे. तर चला आता तुम्हाला त्या पिनलॉकमध्ये काय काय भेटतं ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, हे पिनलॉक 17 आहे. तर आपण ओपन करूया. त्याच्यामध्ये हे यूजर गाईड आहे, हे कसं इन्स्टॉल करायचं. आणि हे ऑफिशियल LS2चं पिनलॉक 17 आहे. तर चला याला ओपन करूया. मी घेतल्यापासून याला ओपन केलंच नव्हतं, फक्त हेल्मेटच ओपन केलेला. हे बघा, हे असं काही पिनलॉक 70 आहे. हे आपल्याला आता लवकरात लवकर, आता पावसाळा जेव्हा येईल तेव्हा हा आपल्याला पिनलॉक 17 उपयोगाला येणार आहे. हा असा काही इथे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो. हे बघा, हे इथे असा लागणार. ही जी येल्लो शीट आहे ती निघणार, क्लिअर असते. त्याच्यामुळे आपल्याला इथे हेल्मेटच्या वायझरवरती फॉग जमा नाही होणार. वा, हे काढायला वेगळीच मजा येते. त्यानंतर हा आपला सन वायझर आहे, त्याचा पण काढूया. वा, हे बघा, एक नंबर. परत तुम्हाला घालून दाखवतो. घालताना मित्रांनो, हे आहे ना, हे स्ट्रॅप आहेत ते ओढायचे आणि हे असं घालायचं. तर पहिला हा सन वायझर खाली करूया. हे बघा, त्यानंतर आपला मेन वायझर
भारी आहे, एक नंबर आहे, चांगला आहे. हे बघा, तर हा जास्त करून आपण लॉंग राईड वगैरे असेल ना त्यावेळेस हा यूज करणार आहे, आणि मोटो ब्लॉगिंग वगैरे करायचे असेल त्यावेळेस आपण हा यूज करणार आहे. बाकी आपण जे नॉर्मल माझ्याकडे स्टडचे हेल्मेट आहेत, जे बाईक आत्ता नवीन बाईक घेतलेली त्यासोबत जो नॉर्मल जो भेटतो ब्लॅक कलरचा, आणि एक मी आधी स्वतः परचेस केला होता 1500 रुपयालाच. तो नॉर्मल इथे जवळपास कुठे जायचं असेल तर तो यूज करणार. तर हा डेलीसाठी आपण नाही यूज करणार आहे, हा लॉंग राईड वगैरेसाठी यूज करणार आहे. हेल्मेट घेताना काय काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. हेल्मेट घेताना मित्रांनो तुम्हाला एकतर तुम्ही स्टोअरमध्ये गेल्यावरती कन्फ्यूज असू शकता, जसं की मी पण झालो होतो की एम घ्यायचा का एस घ्यायचा का एल घ्यायचा. तर मित्रांनो अशी ही इंची टेप असते, ही इंची टेप घ्यायची आणि तुम्हाला ना LS2चा साईज चार्ट आहे हेडचा, जो की आपल्या हेल्मेट आपण जे घेणार आहे तर आपली हेडची जी साईज आहे त्याच्यामध्ये हा परफेक्ट कसा काय बसू शकतो. तर मित्रांनो हे बघा, हे इंची टेप अशी पकडायची इथे, आणि हा पॉईंट मिडलला आणायचा नाकाच्या बरोबर समोर आणि इथे. तर बघा तुम्हाला दाखवतो, इथे जो साईज येते ही, हे बघा ही साईज येते ती 55 येते, 55. तर तुम्हाला इथे आहे ना, इथे किंवा इथे किंवा मिडलला मी चार्ट टाकतो, तर त्या चार्टच्या हिशोबाने तुम्ही ही जी साईज येते ती एकदम परफेक्ट असते. तुम्ही त्याच साईजचा तुम्ही हेल्मेट घेऊ शकता. आता हा 53 ते 55च्या दरम्यान जो हेल्मेट येतो तो एम साईजचा आहे. बाकी त्याच्यावरती जो जातो 60च्या बहुतेकच्या तो एलमध्ये येतो. तर तुम्हाला तो चार्ट बघून तुम्ही हा नक्की मी मेजरमेंट केलं त्याच्यानंतरच हा हेल्मेट घेतला. तर खरं तर लोक ऑनलाईन घ्यायला घाबरतात. तर मी स्टोअरमध्ये गेलो आणि वेगवेगळ्या ब्रँडचे, जसं मी पहिलं तर मला KYT हा घ्यायचा होता किंवा MT. तर मी हे दोन्ही हेल्मेट ट्राय केले. तर KYTमध्ये मी बघितलं तर मला L हा परफेक्ट येत होता, आणि MTमध्ये मी बघत होतो तर MTमध्ये पण मला L परफेक्ट येत होता. म्हणजे असं शेक केल्यावरती तो हालत नव्हता. आणि जेव्हा मी M घेतला तर खूपच टाईट होत होता. त्याच्यामुळे ती आपण जी साईज चेक केली तर त्या हिशोबाने हा हेल्मेट आपण घेतलेला आहे. आणि प्रत्येक ब्रँडची जी कुशनिंग असते ती वेगवेगळी असते. तर तुम्ही जर हेल्मेट घ्यायचं असेल तर स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही नक्की विजिट करून घेऊ शकता. चला मित्रांनो, आता आपण लवकरात लवकर आपले मोटो ब्लॉगिंग व्हिडिओ येणार आहे. आपण लॉंग राईड करणार आहे, आणि आता पुढील आपण व्हिडिओ ह्या हेल्मेटला मोटो ब्लॉगिंग सेटअप करणार आहे. तर जे माउंट वगैरे आपण घेतलेलं आहे तर ते कसं स्टिक करायचं आणि ॲक्शन कॅमेरा कसा लावायचा, कारण की हे इथे बघा व्हेंटिलेशन असल्यामुळे ते एक चांगलं आता नवीन प्रचलित ब्रँड आहे. त्यांनी एक माउंट बनवलेलं आहे. प्रत्येक हेल्मेटचे माउंट प्रॉपर बनवतात, तर ते आपण माउंट घेतलेले आहेत. तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ते बघायला भेटतील. तर मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप करायला विसरू नका. चला भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत.